उपस्थित मराठा बांधवांना केलाय आणि त्यांच्याकडून ही गोष्ट वधवून घेतली आहे। कोणालाही आपला कुठलाही त्रास होता कामा नये असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। त्याचबरोबर दगडफेक आणि जाळपोळीचा कुठलाही प्रकार होता कामा नये असा देखील दम जरांगेंनी उपस्थितांना दिलाय। मराठा बांधवांना आवाहन केलंय आणि त्यांच्याकडून सुद्धा कबूल करून घेतलंय की आंदोलन पूर्णतः शांततेच्या मार्गानेच आम्ही करू। आरक्षणासाठी मराठ्यांनी एल्गार पुकारला आणि भगवं वादळ आझाद मैदानात काही वेळापूर्वी येऊन धडकलंय। जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करताय। आझाद मैदानात आता उपोषणाला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे काही अटी लादल्या होत्या परवानगी देताना, त्या अटीमध्ये आज केवळ 5:30 वाजेपर्यंतच आंदोलनासाठी परवानगी आहे, एका दिवसाचीच। पण जरांगे पाटील यांनी मात्र आता उपोषणाची हाक दिली आहे। त्यामुळे आझाद मैदानातून जरांगे पाटील आता काय हलणार नाही असं चित्र आहे। अर्थात सरकार काही मध्यस्थी करून संवाद साधून यावर मार्ग काढतं का, जरांगे यांची मनधरणी करतं काय बघावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांना आणि पोलिसांची कुठलीही तक्रार माझ्याकडे आली नाही पाहिजे, त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये असं आवाहन जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केलंय। काही प्रमुख मागण्या आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहेत याची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। त्याचबरोबर हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं। कुणबी नोंद सापडल्याने सगळे सोयऱ्यांनाही पोटजात म्हणून कुणबी दाखले द्यावे अशा काही मागण्या आहेत जरांगेंच्या। सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखी अर्ज आपण करू। जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू। 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं। पोलीस बांधवांनी तर मुंबईकरांना त्रास देऊ नका असं जरांगे पाटलांनी म्हटलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजासाठी मी मरायलाही तयार आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। लाखो समाज बांधव त्यांच्या सोबत येऊन धडकले आहेत। ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगे यांनी केलेली आहे। दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी संघटनांची आहे। आता यात सरकार कसा मार्ग काढतंय बघावं लागेल, पण मराठा समाजासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं। यापूर्वी सुद्धा मुंबईच्या वेशीपर्यंत जरांगे पाटील यांचं आंदोलन वर्षभरापूर्वी येऊन ठेपलं होतं, पण तेव्हा मात्र वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना आश्वस्त केलं होतं आणि तेव्हा जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं। गुलाल देखील उधळण्यात आला होता आणि आता परत एकदा मुंबईत आलेले आहेत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठे। मागणी एकच आहे मराठा आरक्षणाची आणि ते आरक्षण हवंय ओबीसीतून। आता हे आरक्षण दिलं जातं का, सरकार यावर काय तोडगा काढतं किंवा काही मध्यम मार्ग सरकार सुचवतं का आणि तो जरांगे यांना पटतं का हे बघावं लागेल। समाजाला न्याय देण्यासाठी आलोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आझाद मैदानावर आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। इतकंच नाही तर आझाद मैदान मराठ्यांनी खचाखच भरलंय, तर आसपासच्या परिसरात सुद्धा उभं राहायला सुद्धा जागा नाहीये। इतक्या मोठ्या संख्येनं मराठे तिथे आलेले आहेत। मनोज जरांगेंकडून आंदोलकांना शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेजीआर ची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। मुंबईत मराठ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील यांनी आता उपोषणाची हाक दिली आहे। मी उपोषणाला बसतोय त्यामुळे आता मला फार कोणाशी बोलता येणार नाही, वारंवार तुम्हाला संबोधित करता येणार नाही, पण त्यापूर्वी शांततेचं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलंय। उपोषणाला बसायचं त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आला पाहिजे। ही जबाबदारी तुमच्यावर।
घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? शांततेचं आवाहन करत ही सगळी जबाबदारी आपली आहे, तुम्ही जबाबदारी घेता का असं आवाहन देखील, अशी साथ देखील मराठा समाजाला जरांगेंनी घातली आहे. कुठेही हिंसाचाराची, जाळपोळीची, दगडफेकीची घटना घडता कामा नये अशी साथ त्यांनी मराठा समाजाला घातली आहे, आवाहन केलंय आणि त्याला उपस्थित समाज बांधवांनी देखील प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर मुंबईकरांची आणि पोलिसांची कुठलीही तक्रार, नाराजी माझ्याकडे आली नाही पाहिजे, हे तुम्हाला मान्य आहे का आणि त्याची जबाबदारी घेता का असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? उंबरच झाली हो, मला काही दिसणार पुढं. आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए पोरा रे ऐक, गपचे बाईको गप. गपचे उभा राय. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. याचबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके